आणि अकोल्यामध्ये अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणातील आरोपी कर्णबाळा दुनबळे हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवरती दाखल झालेले आहेत। अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती हल्ला केल्यानंतर कर्णबाळा दुनबळे काही काळ समोर आलेले नव्हते आणि आता राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते शिवतीर्थवर दाखल झाले। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, आधी ओपन चॅलेंज अमोल मिटकरी यांना कर्णबाळा दुनबळे यांनी दिलं आणि आता राज ठाकरेंची भेट घेतात, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, जसं तू म्हणालीस की 2 दिवसापासून ते अकोल्यात नव्हते। ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला, ती गाडीवर दगडफेक केली, त्याच्यानंतर मोठा राडा संघर्ष आपल्याला अमोल मिटकरी आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळाला होता। काही 13 जणांवर गुन्हा सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आला होता। मात्र यामध्ये कर्णबाळा दुनबळे हे अकोल्यात नव्हते, ते नंतर काल मुंबईत आले, त्यात काही माध्यमांशी त्यांनी संवाद साधला होता आणि आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते शिवतीर्थावर आले आहेत। संपूर्ण जे प्रकरण आहे त्याची माहिती कदाचित ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देतील। आपण बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या राड्यानंतर मनसेचा एका पदाधिकाऱ्याला सुद्धा हृदयविकार झटक्याने मृत्यू झाला होता आणि त्यामुळे वातावरण अकोल्यातलं तापलेलं होतं। थेट आव्हान सुद्धा अमोल मिटकरींना दुनबळे यांनी दिलं होतं आणि आता राज ठाकरे यांची भेट घेऊन या सगळ्या प्रकरणाची माहिती ते देणार असल्याची सांगण्यात येत आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।